रसिक व अरसिक प्रेक्षक हो. हो, हे काही बंधू भगिनीसारखं नसतं. फक्त रसिक हो म्हणा. बरोबर. बघितलं, हे असं असतं नवऱ्याचं जीवन. ऑलवेज डिपेंडंट. गरज असो किंवा नसो. अहो, परवा मी एका मित्राकडे जेवायला गेलो होतो आणि गेल्या गेल्या हिने घोषणा केली, आज यांचं पोट बिघडलं आहे आणि ते जेवणार नाही. तर कोणीही आग्रह करू नये. हिने मात्र चार चार पुरणपोळ्या तूप लावून खाल्ल्या. मी मात्र इथं शब्द ठेवण्यासाठी तसाच बघत बसलो. बायकोचं पुरण वाटून झालं असेल तर नाटक पुढे नेऊया. ठीक आहे, नेऊया पुढे. तर बघूया, मी आहे म्हणून टिकले. गुड मॉर्निंग डॅड. आज काय तब्येत बरी दिसत नाहीये, खूप उशिरा उठलात. अरे तिचं काय आहे, आज सकाळी रेडिओ नव्हता ना चालू, म्हणून म्हणून उशीर झाला बघ. रेडिओ? आपल्या घरी कुठे रेडिओ? अरे, तो इलेक्ट्रॉनिक्सचा रेडिओ नाही रे, तो आपल्या घरातला चालता बोलता आई नावाचा रेडिओ. सकाळ सुरू झाली की मी म्हणतो, हे गृहिणी हे गृहिणी केंद्र आहे. आता ऐकूया आपल्या बायकोची भूपाळी. डॅड, यू आर टू मच. मग कशी सुरू होते आईची भोपाळी? तिचं पहिलं कडवं ना एकदम गोड मधुर आवाजात सुरू होत. ती म्हणते, अहो उठा हं. लवकर उठा, सकाळी 10 वाजता तुमची मीटिंग आहे. आणि हा, येताना ना पॉवर प्लग घेऊन या बर का. उठा, मी योगा करते आणि चहा टाकते, तोपर्यंत तुम्ही उठा हा. अशा मखमली आवाजामध्ये तिची तिची भुपाळी सुरू होते. वा, मग अशा एकदम मधुर सुंदर आवाजात सकाळी सकाळी तुम्ही एकदम आनंदाने उठत असाल. अरे, कोकिळेच्या कुहू कुहू आवाजाने उठले तर ते तुझे बाबा कसले. मग ती चहा टाकते आणि दुसरं कडवं सादर करायला येते. यावेळी तिचा सूर वरच्या तालात गेलेला असतो. ती म्हणते, अहो आता तरी उठा. काय बाई, या माणसाचं लवकर कधी उठत नाही, काय वेळेची काही किंमतच नाही. हो, आय सी. मग ह्या वेळेस तरी तुम्ही झटपट उठत असाल बेडवरून? नाही रे, हे झाल्यानंतर पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. यानंतर ती तुझा ऑफिसचा डबा करते, आजीला नाश्ता देते आणि तुला कॉलेजला पाठवून मग तिसरं कडवं सादर करायला येते. यावेळी तिचा रागाचा पारा आणि सूर दोन्ही वरच्या पट्टीत गेलेले असतात. अहो उठा. काय भाई, या माणसाचं लवकर म्हणून उठणार नाही. ह्याची सगळी कामं मीच करायची. उठल्यावर अंथरून सुद्धा घडी घालणार नाही आणि वरून आंघोळ केल्यानंतर ओला टॉवेल तसाच स्पॉटवर टाकणार. मला सगळं राब राब राबावं लागतं आणि यांची कामं पण मलाच लक्षात ठेवावी लागतात. उठा आता. बापरे. मग ह्या वेळेस मात्र तुम्ही घाबरून तर लगेच उठत असाल? नाही रे, जंगलातल्या सिंहाची डरकाळी ऐकल्याशिवाय हा वाघ काय अंथरून सोडत नाही. मग तिचं सगळं आवरते. आवरून झाल्यानंतर देवपूजा करते आणि मग शेवटच्या कडव्यासाठी परत येते. बापरे. मग ह्या वेळेस तर ती खूप बडबड करत असेल, लाटणच घेऊन येत असेल ती. नाही नाही, हाच तर तिचा चक्रव्यूह आहे माहितीये. ती येते आणि अशी कमरेवरती हात ठेवून रुक्मिणीसारखी उभी राहते आणि म्हणते, उठा. हा एकच उठा शब्द त्या 440 करंट होल्ड बसल्यासारखा मी टनकन उठतो आणि 15 मिनिटात आवरून नाश्त्याच्या टेबलवर हजर राहतो. 15 मिनिटात? कसं शक्य हो? अहो,
अहो एवढा वेळ तर मला आज काय कपडे घालू, कुठले शूज घालू, माझं लॅपटॉप कुठे, वॉलेट कुठे, बापरे एवढं सगळं समजण्यातच वेळ जातो. तुम्ही कसं मॅनेज करता 15 मिनिटात? अरे मला ह्यातलं काही करावं लागत नाही. आंघोळ करून आलो की इस्त्रीचे कपडे तयार असतात, त्याच्या बरोबर बेल्ट तयार असतो. माझ्या वॉलेटमध्ये पैसे ठेवलेले असतात आणि वॉलेट बरोबर पॅन्टच्या खिशात पण ठेवलेलं असतं. लॅपटॉप पण तिथंच असतो आणि शूज सुद्धा दारामध्ये रेडी असतात. वाव, सो लकी यू आर बाबा. आई माझ्यासाठी तर हे काहीच करत नाही. अरे ती तर ऑपरेशन मॅनेजर आहे तुमच्यासाठी. अरे ती मॅनेजमेंट गुरुच आहे. तुला माहित पण खरं सांगू काय, लकी कसलं रे, तिला माहितीये मी जर स्वतः कपडे जर कपाटातून काढून घेतले तर काहीतरी विचित्रच घालणार. लोकांनी हसू नये, आपल्या नवऱ्याला बघून हसू नये म्हणून ही तिची धडपड असते. हे तर दिसतच आहे की माहेरी काय गेली, तुम्ही पट्टापट्टाचं शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घालून बसला. मग बाबा, आई तुमच्यासाठी एवढं सगळं करते, तुम्ही तिला कधी अप्रिसिएशनचा कॉल करता का, एखादा थँक्यू? नाही रे, मी सकाळी तिचं भैरवी संपली की ती डबा जेव्हा मला देते, त्या तिची भैरवी कशी असते माहितीये का, ती जेव्हा डबा देते ना त्यावेळी तिचं भैरवी चालू होते आणि ती म्हणते, डबा घेऊन जाताय, नीट पूर्ण खावा आणि हा धांदरडासारखं विसरून येऊ नका. हे असं झाल्यानंतर मी उठतो, 30 मिनिटामध्ये ऑफिस गाठतो. तू म्हणालास ना कॉल करायचा, तर ते कसं आहे माहिती काय, संध्याकाळी येताना ना 1 तास वेळ असतो, मग त्यावेळी मी कॉल करतो. 1 तास? सकाळी जाताना तर 30 मिनिटं, येताना 1 तास? एवढं काय ट्रॅफिक असं संध्याकाळी? अरे ट्रॅफिक वगैरे काही नसतं रे, पण ती रस्त्यावरची पाटी असते बघ, सावकाश जा, घरी कोणीतरी वाट पाहत. ते बघितल्यावरती मला तुझ्या आईची आठवण येते. मग मी दिवसभर आपण काय काय केलोय, काय काय विसरलोय, काय काय चुका केल्यात याची उजळणी करतो आणि मग तिला कॉल करतो. कॉल कशासाठी माहितीये, आज वातावरण कसं आहे. मग तुम्ही काय काय विसरलेला असता ते सगळे तुम्ही येताना घेऊन येता? अरे तुला सांगू का, नेमका पॉवर प्लग मी विसरलेलाच असतो. आणि ही उजळणी ना, काय काय विसरलो आणि काय काय चुका आहेत यासाठी नसतेच मुळी. ही उजळणी फक्त आपण घरी गेल्यानंतर कुठल्या कुठल्या विसरलेल्या गोष्टीसाठी आपल्याला काय तीव्रतेने शिव्या बसणार आहेत त्यासाठी असते. मग आई विचारत नाही का तुम्ही येताना घेऊन आला का नाही पॉवर प्लग म्हणून? हा. अरे ते जर तिने फोनवर विचारलं तर घरी आल्यानंतर आमचं संभाषण कसं होणार. आणि संभाषण कसलं रे, तिचा मोनोलॉगच चालू असतो, मी आपलं श्रोत्याची भूमिका निभावत असतो. हा, आणि तिने ना पॉवर प्लग आधीच आणलेला असतो. बाबा, आई तुमच्यासाठी एवढं सगळं करते, तुम्ही कधी तिला उघडपणे तिला अप्रिशिएट केलं करता का? हो, करतो ना. तिच्या सर्व गोष्टींना मूक दुजोरा देतो. मूक दुजोरा म्हणजे काय असतं? अरे मूक दुजोरा तुला माहित नाही का, सांगतो हा. नंदी बैल असतो की नाही, तो कसं, आज पाऊस पडेल काय, गुबू गुबू गुबू. आज लोहगडला जायचं काय, न घाबरता म्हणतो गुबू 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 गुबू. आला होतच. अरे पण काही असलं तरी ना, ती जेव्हा घरात नसते ना तर घर कसं सुन सुन वाटतं. रात एकदम काळोख्या रात्री जर रात किड्याची किर 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 जर नसेल तर कशी भयान शांतता वाटते ना, तसं घर एकदम खायला उठतं रे. म्हणजे तुम्हाला आईची आठवण येते? हो, अरे सकाळपासून रात्रीपर्यंत कायम आठवण येते. तुला सांगू का,
आजच माहिती काय, मी कपाटातून कपडे बघायला गेलो, बघितलं तर अरे इतका पसारा या कपाटात. म्हणलं कोण केला, नंतर लक्षात आलं, अरे आम्हीच केलाय. असं प्रत्येक पदोनपदी तिची आठवण येते. मग तुम्ही तिला कॉल करा ना, तिला सांगा आय मिस यू, लवकर ये घरी महारे. म्हणून म्हणतोय नवीन पिढी, बापू सोना तू असं, आता हे आम्हाला काय सांगणार यार, आम्हाला हे जमणार नाही. बरं ठीक आहे, एक काम करतो, करूया फोन. मी म्हणतो तिला आय मिस यू. त्याआधी ना आपण एक गंमत करू. काय? आपण तिला फोन करून म्हणू की अगं तू बाहेरून येताना ना तो पॉवर प्लस तेवढा घेऊन ये बरं का, मी विसरलोय अजून. म्हणायचं, करूया. काय म्हणेल ती? मग ती काय म्हणेल माहितीये, आणून ठेवलाय तो अगोदरच. काय बाई हा माणूस आहे, डोळ्याच्या समोरच्या कपाटातल्या वस्तू पण दिसत नाहीत याला. सगळं कसं हातात आणून द्यायला पाहिजे. दुसरी एखादी असती तर कधीच सोडून गेली असती. मी आहे म्हणून टिकले.